नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण बिरादार. मी आजपासून तुम्हाला एम-एस-बी-टीचं मॅथ M1, M2, M3 चे ऑल सब्जेक्टचे व्हिडिओ कडून YouTubeवर किंवा माझे दुसरे चॅनल आहे त्याच्यावर पाठवणार आहे. तुम्हाला जो कोणता तुमच्या कॉलेजमध्ये युनिट चालू आहे, त्या युनिटचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, तर माझ्या ह्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा WhatsApp करून सांगा. 77 98 36 97 58 7798369758. आज आपण पाहणार आहोत M3 मधला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तो आपला 12 मार्कचा युनिट आहे. पण त्याच्यासाठी आपण सुरुवातीला काय बघणार आहोत, त्याचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहणे महत्त्वाचं आहे. तर लक्ष द्या, डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला तुम्ही हे अँगल लक्षात ठेवता तर तुम्हाला sin थीटा, cos थीटा, tan थीटा, cot थीटा, sec थीटा, cosec थीटा हे काही आपले अँगल आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin थीटा. sin थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? cos थीटा. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos थीटा. आता व्यवस्थित लक्ष द्या, sin थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? cos थीटा. cos थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? sin थीटा. पण आणखी एक लक्ष द्यायचं, डेरिव्हेटिव्ह मध्ये जिथे जिथे c न वर्ड स्टार्ट होतो तिथे तिथे काय येणार आहे आपल्याला? मायनस येणार आहे, मायनस sin थीटा. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan थीटा. tan थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? 2 न खाली यायचं, त्याचा काय करायचं? स्क्वेअर करायचं. tan थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? sec स्क्वेअर थीटा. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cot थीटा. cot थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? परत 2 न खाली यायचं, त्याचा काय करायचं? स्क्वेअर करायचा. cosec स्क्वेअर थीटा. व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे परत काय होणार? cot थीटा काय? c ने चालू होणार आहे, त्याच्यामुळे याचं काय डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? मायनस येणार आहे. sec थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? 2 न वर द्यायचं, त्याचा काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. sec थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? sec थीटा इंटू tan थीटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec थीटा. cosec थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? c ने स्टार्ट होते, त्यामुळे काय येणार प्रथमतः? मायनस. cosec थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय? cosec थीटा इंटू cot थीटा. sin थीटा, cos थीटा, tan थीटा, cot थीटा, sec थीटा, cosec थीटाचं डेरिव्हेटिव्ह झालं. आता व्यवस्थित लक्ष द्या इकडं. डेरिव्हेटिव्ह ऑफ के. के म्हणजे काय? एनी कॉन्स्टंट. कोणत्याही कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? dx डिवाइडेड बाय dx म्हणजे काय येणार आहे? 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? ई रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. आता व्यवस्थित लक्ष द्या, इथे ई रेस टू एक्स इंटू लॉग ई येणार आहे, पण लॉग ईचा आन्सर काय असते? 1 असते. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन मिळतात. काय असतो? फाइंड द स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट म्हणजे काय फाइंड आउट करायचं आपल्याला? dy अपॉन dx हा स्लोप ऑफ टँजंट झाला. त्याच्यानंतर काय? आणखी एक विचारलं जातं, स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे काय? -1 अपॉन dy अपॉन dx. त्याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला कसं दिलं असतं? 2 पॉईंट दिलेले असतात, 1, -5 पॉईंट असतात. त्याच्यामध्ये काय असतं? पहिली किंमत म्हणजे काय असते? पहिली व्हॅल्यू म्हणजे x, सेकंड व्हॅल्यू म्हणजे काय असते? y. आता तुमचा 2 मार्कचा क्वेश्चन कसा आहे तुमचा? फाइंड द
फाइंड द स्लोप ऑफ tangent and normal to the curve y is equal to x square minus 6x at 1, minus 5. हा तुमचा काय क्वेश्चन आहे. आता व्यवस्थित इकडे लक्ष द्या. तुम्हाला काय दिलेलं आहे, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x. हा तुमचा कर्व दिलेला आहे. तुम्हाला स्लोप ऑफ टँजेंट म्हणजे काय करायचं, तुम्हाला dy अपॉन dx. ह्याला काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे ह्याला x ने काय करायचं, डेरिव्हेटिव्ह करायचं. y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, dy अपॉन dx. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आता, ह्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे, एक्स रेस टू एन. एक्स रेस टू चा फॉर्म्युला काय, n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. n म्हणजे काय, इथला 2 हा n आहे. n इंटू एक्स रेस टू n 2 मायनस 1 म्हणजे किती येणार आहे, 1 होणार आहे. लक्षात, मायनस आता डेरिव्हेटिव्ह ऑफ kx. kx चं डेरिव्हेटिव्ह काय येतो, k येतो. सेम तसंच 6x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 6 येणार आहे. आता तुम्हाला काय दिलेलं आहे, पॉईंट दिलेला आहे, dy अपॉन dx ऍट 1, मायनस 4. हे तुमचे पॉईंट दिलेले आहेत. म्हणजे 2 इंटू इथे x आहे, x म्हणजे काय 1 मायनस 6 म्हणजे किती आला आन्सर, 2 मायनस 6 किती आलं, मायनस 4. म्हणजे तुमचा स्लोप ऑफ टँजेंट किती आला, मायनस 4. नेक्स्ट तुम्हाला काय विचारलंय, स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मलचा काय फॉर्म्युला, मायनस 1 अपॉन dy अपॉन डी. म्हणजेच काय, मायनस 1 अपॉन मायनस 4. मायनस मायनस काय झाला, कॅन्सल झाला. स्लोप ऑफ नॉर्मल किती आला तुमचा, 1/4. आज मी तुम्हाला स्लोप ऑफ टँजेंट आणि स्लोप ऑफ नॉर्मलचं इक्वेशन कसं असते ते तुम्हाला समजवलेलं आहे. याच्यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर माझा 7798369758 ह्या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करू शकता. मी आता उद्या काय करणार आहे, इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मलचा व्हिडिओ तयार करून टाकणार आहे.